गुड मॉर्निंग. आज आलो आम्ही घरी परत आणि एवढे पार्सल आलेत की माझ्यापेक्षा जास्त काही तर प्रावालाच लागले सगळे ओपन करायची. काय त्यामधून एक पार्सल मी ओपन केलं जे हे क्लॉथ बुक्स होते, पण प्राव्याकडे ऑलरेडी सिमिलर बुक्स आहेत. तर मी म्हटलं रिटर्न करेन, पण जेव्हा रिटर्न करायला गेले तर बघितलं हे नॉन रिटर्नेबल आहे. आता माझ्या छोट्याशा चुकीमुळे प्राव्याकडे 2 सेट झाले. संध्याकाळी प्रावा झोपून उठली आणि डॅडा टीव्ही बघत बसला होता, पण तिला गणपती बाप्पाची एवढी आठवण येत होती की तिने डॅडाला जबरदस्ती करून टीव्हीवर गणपती बाप्पाचं सॉन्ग लावायला सांगितलं आणि तेवढ्याच वेळात मी मस्त आमच्यासाठी गरमागरम चहा बनवली. आज रात्रीच्या डिनरमध्ये पहिल्यांदाच एक कच्च्या टोमॅटोची मला भाजी करायची होती. त्यासाठी तेलावर जिरं, कढीपत्ता, कांदा छान असा लालसर करून घेतला. त्यानंतर त्यामध्ये घातलं आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो. तेही छान परतून त्यावर घातलं हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, थोडंसं मीठ. सगळं छान परतून त्यानंतर टोमॅटो त्यामध्ये बारीक चिरून घातला. पाणी न टाकता झाकण लावून छान शिजवून घेतलं आणि त्यानंतर शेवटी शेंगदाण्याचा कूट त्यात घातला आणि छान अशी भाजी रेडी झाली. मी जेवण करते आणि इकडे प्राव्याचं बघा काय चालू आहे. ती माझ्या पायाबरोबर काय तिला खेळायचं होतं काय माहिती. तिला ॲक्च्युली खेळायचं नव्हतं तर ती मला उचलून घ्यायला सांगत होती. मी तिच्यासाठी टोमॅटो राईस केला. ह्याची रेसिपी उद्या संध्याकाळी अपलोड करेन. जर तुम्ही माझ्या अकाउंटला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा, जर तुम्हाला हा व्हिडिओ मिस आउट करायचा नसेल. तिचं जेवण झालं त्यानंतर आम्ही दोघांनीही जेवायला घेतलं आणि मग काय झोपायच्या आधी घरची आवरावर करायला घेतली. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.